त्याच्यानंतर किचनचा बोर्ड आहे, मायक्रोवेव्ह ओव्हनचा बोर्ड आहे, वॉशिंग मशीनचा बोर्ड आहे. जी वायर तुमची डिस्ट्रीब्युशन बॉक्स पासून पर्टिक्युलर बोर्ड पर्यंत जाते ती तुम्ही रनिंग मीटर तयार करून देतो. 40 रुपये घेऊन आम्ही 2.5 लिटर आणि पूर्ण 40 लिटर त्याच्यापुढे वाढलं तर मग 60 रुपये असं वाढतं. डिस्ट्रीब्युशन बोर्ड चार्जिंगचे काही पैसे लावता का तुम्ही? म्हणजे एमसीबीचे तुम्ही बसवता पैसे लावतो. 150 रुपये एसपीएमसी. हा 150 रुपये एसपीएमसी. कोटेशन पण मला पाठवतो. तुमचं कोटेशन ग्रुपवर शेअर करा. नाही ग्रुपवर नका करू. मला सेंड करा. कारण माझ्या सगळ्यांना एकच विनंती आहे का 100 कामं घेण्यापेक्षा 10 कामं घ्या आणि 10 कामामध्ये तुम्ही रेट चांगला घ्या तर तुम्हालाही परवडणार. आपण 15 मध्ये बिल्डिंग आहे, 10 मीटरचं काम चालू आपण तुम्हाला शेवटी 0 रुपये भेटत नाही. आपण बघा बऱ्याच ठिकाणी काय होता बॉटम लाईन कामं सुटून जातात. तुमचं संध्याकाळपर्यंत बोलणं झालेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी ते काम केलेलं असतं. तुमच्याकडे आजच्या तारखेमध्ये 900 लोकांचा ग्रुप आहे. जर त्या 900 पैकी कोणी जर ते काम घेतलेलं असेल ना तर तुम्ही फक्त सिद्ध करा की आमचं संस्थे थ्रू आम्ही 250 रुपये रेट फायनल केलेला आहे आणि हा 75 जाऊन 180 ला काम घेतलं. हे सिद्ध करा तुम्ही. आपल्यातला तो असला पाहिजे. आता हे जे काही आपली मीटिंग होते इथं उपस्थित जेवढे माणसं आहेत बाकीच्यांना माहिती आहे का इथं काय घडत आहे? मग हे सगळं आपल्याला आता ग्रुपवर टाकणार आहे की बा आजच्या मीटिंग मध्ये हे बोलणं झालेलं आहे म्हणून की या रेटने काम होणार आहे, याच्या खाली कोणी काम घेणार नाही, कोणी वाढवा पैसे लावणार नाही, याचं काम तो जाऊन. हे बघा मी जर एखाद्या ठिकाणी कोटेशन दिलं आणि त्या ठिकाणी जाऊन काळ्या कागाने जर कोटेशन दिलं मी नाही म्हणू शकतो का? नाही म्हणतो. पण एका रेटच्या खाली जायचं नाही. काळ्या कागांनी म्हणजे मी पण नाही. मला आनंद नाही समोरच्या काम भेटलं पण आपलं बेसिक रेट ठरवतोय ना त्याच्यापेक्षा तुम्ही 500 रुपये जास्त लावा. ते कस्टमरला पटवायची जबाबदारी तुमची, संघटनेची नाही किंवा कोणत्याही इथले वैयक्तिक माणसं तुमचा मित्र आहे त्याची सुद्धा नाही. तुम्ही जर 100 रुपयाचा आपण 150 रुपये पट्टी पेटी घेतली आणि मी जर 200 रुपये सांगितलंय तर 200 रुपये पटवायचा रेट कसं पटवायचं याची जबाबदारी माझी. आणि तो जर त्याने 200 रुपयात कस्टमर होतो मला 50 रुपयाचा फायदा होतोय. 50 रुपयात तो काय कमी करतोय हे आपण कस्टमरला सांगितलं पाहिजे. तरच आपण पुढे सरक करतो. शून्य होणार आहे. 2 मिनिट माझं एक वैयक्तिक मत आहे. मी मागच्या मीटिंगला सांगितलं आता ह्या मीटिंगलाही सांगतो. कुठला डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरची बदनामी करतो का? मग हे एक डोक्यात ठेवायचं आपलं की हा एकदम महत्वाचा पॉईंट. बरोबर. कोणी चुकीचं जरी काम केलं आपण कस्टमरला तरी त्याच्या समोर आपल्या माणसाची इज्जत जाऊ नये. मला असं वाटतं त्याचं काम जागून तुम्ही म्हणजे तो जर माहिती असेल तर त्याला कोपऱ्यात जाऊन नंतर भेटून सांगू शकता की हे काम तू चुकीचं केलेलं होतं पुन्हा करू नको असं. पण त्या माणसासमोर जर आपल्या माणसाची लायकी काढली तर त्या माणसाच्या मनात उद्या आपल्याविषयी सुद्धा द्वेष निर्माण होतो. सर्वात महत्वाचं काय आहे? हा एकदम महत्वाचा मुद्दा काय? पाणीत मारा पोटात मारू नका. बस एकदम. आपण आपल्या कलेचे डॉक्टर आहेत हे एक पक्क आहे. ती कला आपल्याकडे आहे तो एक मोठा पॉईंट आहे. आणि सगळ्यात मोठं काम आपण करतोय. प्लंबरचं काय होतं जास्तीत जास्त पाणी वाया जाईल किंवा लिकेज होईल करतं. पण आपण जीवाशी खेळतोय त्याच्यामुळे आपण स्वतःचा कचरा करून घेऊ नका. आणि आपल्याही पोरांचं काही चुकतं. मी बऱ्याच लोकांच्या घरी काम करायला गेलेलो आहे. अक्षरशः वाट लावून टाकल्या पोरांनी लोकांच्या घराच्या कामाची. काय सांगू तुम्हाला? तुम्ही कुठेतरी भानावर ठेवून कामं करा. ठीक आहे त्याला माघारी समजून सांगा, एखादा समजून सांगा, कस्टमरच्या समोर बोलू नका पण काम करताना भानावर ठेवून कामं करा. सांगण्याचं एक गोष्ट आहे तुम्हाला जर तो व्यक्ती भेटला कस्टमरने तुम्हाला त्या व्यक्तीचा नंबर दिला तरच तुम्ही त्याच्याजवळ पोहोचू शकताय. नाहीतर तुमचा पोहोचण्याचा दुसरा मार्ग नाही. आज आपल्या इथं काय होतंय डेली अपडाऊन करणारे पण लोक आहेत. हो डेली अपडाऊन सकाळी येणार तो 8-9 वाजता आणि संध्याकाळी 6ला निघून जाणार.
पण आपण इथं सकाळी 8ला गेलो रात्री झालंय तो गर्दी परिस्थिती थांबलो तरी त्याच्यापेक्षा आपण कमीच पैसा कमवतोय. हा आपला ड्रॉबॅक आहे. मानसिकता ठेवायची संध्याकाळी 1,500 रुपये फक्त घरी एवढं द्यायचे. चेक कर दुसऱ्याची बदनामी करण्यापेक्षा आपण आपली झाकून ठेवली तर कधीही चांगलं. तो जो करतो जरी असेल तो आपलाच आहे एवढंच धरून चाला. याच्याने आपलाच फायदा होणार आहे. बरं आता बघा वेळ पाहुणे झाले. तुम्ही बोलून घ्या सर, तुम्हाला काय बोलायचं ते. कोटेशन मध्ये त्याचा अर्थ एक कोट म्हणजे ज्यावेळेस बार्गेनिंग होते म्हणजे कोटेशन, बरोबर. ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रामपंचायत किंवा कोटेशन देतो म्हणजे बार्गेनिंग होते. तर मग रेट जरी आपण फायनल करतो तर समोरचा काय म्हणतो की मला या रेटमध्ये परवडते त्यामुळे मला मी देतोय, तरी आपण फिक्स जरी रेट जरी केला आहे तर त्याला परवडणार त्या हिशोबाने तो करणार. मग त्यानंतर काय हेच तुम्हाला बरं, सांगितलं. आता आपण पुढच्या विषयाकडे वळू. आता आपण सपोज आपण एखादी काम तर मग ते काम घेतल्यानंतर तो पीओपी फर्निचर वगैरे हा व्यक्ती काम करतो तर बनवलं मला तर साईडला तू काय पॉईंट देशील काय करशील तो आपलं मन बघतो. मी साईडला मला पीओपी वायरिंग करून पॉईंट काढून अशी तू XYZ पण मग तो माणूस आपलं मन बघतो. जो पीओपी वगैरे करायचं नाही केलं तो म्हणतो हाय माझ्याकडे माणूस 100-120 करून. हो, हा प्रॉब्लेम कॉमन आहे, सर्वांना हा प्रॉब्लेम येतो. पण तुमचा कॉन्फिडन्स लेवलला खोटं बी बोललं तर रेटून बोला. हे असं नका बोलू की आमच्याकडून बोलता आम्ही भाऊ आहे तुमचे. तुम्ही पण बोल नाही ना, समोरच्या माणसाला. आपल्याला माहिती पाहिजे